डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रावण महिना आला की सर्वांना देवदेवता आणि अनेक ठिकाणी जाऊन महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्याची धार्मिक परंपरा किंवा श्रद्धा आहे. अशाच आपण बारामती तालुक्यातील सोमेश्वर या ठिकाणी जे सती मालुबाई यांचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये मालुबाईविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि मालुबाईंच्यामुळे सोमेश्वर महाराज या ठिकाणी आले आणि त्यांची काय माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर नाव आणि गाव सांगा. माझं नाव रुक्मिणी सोमनाथ निवसे. बर, मालुबाईंविषयी काय थोडक्यात माहिती सांगा. मी राहणार माळवाडी. बर, मालुबाईनी दोपारी अवघात अशी जुनी लोक मला बी सांगतात, मग मी सांगते तुम्हाला. मला सांगत होती जुनी लोक की 12 वर्ष इथं सेवा केली. रात्रीच्या 12ला येऊन सासू नणंद लई जाच करत होती. त्या जाचातून यायची रात्रीची इथं पिंड करून तिथं ती सेवा करायची. आता तिचं 12 वर्ष पूर्ण झाले. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पिंडीतून देवाने आवाज दिला की मालू, आज मी तुला इमान पाठवणार नाही, तुला माझ्या पैठणाला आशीर्वाद देणार. तर इथून मग मालूला इमान पाठवलं. तर ही मग मालूला तिकडे नेली तर तिचा नवरा माचपासून असा खाली इमानाचा गेला. तिथे गेल्यानंतर ती देवाला म्हणली, देवा दार उघडा, मी आली आहे. तर देव म्हणलं, मालू तुझा राखणदार पाठीमागे, मी दार उघडत नाही. म्हणली, देवा मी शित माझा जीव तुझ्या उमऱ्यावर आत्महत्या करेल, नाही दार उघडलं तर. मी लई कष्टाने तुझं सेवा केली, लई जाचात सेवा केली, जातानी लई मला सासरवास होता. मग देवाने दरवाजा उघडला. उघडल्यानंतर देव म्हणलं, माझं तुला तुला काय मागायचं ती माग, तुझं 12 वर्षाचं उद्योग पुढे झालं. देवा मला मुलगी नको आणि मला काही नको, माझ्या करंजी गावाला ये, गोरगरिबाचं दर्शन होईल, त्यांचं येणं होणार नाही. मग देव म्हणलं, मी सर करू की तुझ्या काळ्या मुलीला नाही तर पानात येईल. तर मग गाया चरायला जात होत्या जंगलात तिथं त्या मंदिरापासून. तर तिथं मग पियाला लागली. तर खोमण्याने कुऱ्हाड घातली त्यांना. खोमने तिचा गडी होता साला. ते खोमण्याने कुऱ्हाड घातल्यानंतर मग देव वारुळात शिरले. मी सांगायला मालूबाई गायला नसला मी त्याला कुऱ्हाड मारली. मालूबाई वाईट वाईट त्याला बोलायला लागली. तेच पिंडीतून आवाज करत की मालू, मी इथं वारुळात आहे, खोमण्याला वाईट बोलू नकोस. खोमण्याने उच्चार केला आपला. तर मग ती अशी लोक म्हणतात की ती वारुळात पिंड निघालेली तिथलं मंदिर आहे. इथं मालुबाईंचं मंदिर कधीपासून आहे आणि इथले या मंदिराचे डागडुजी असेल किंवा मंदिराचं पुनरुज्जीवन केलं ते कधी झालं? ती लोक सांगायची खडकालाच पिंड होती. खडकालाच पिंड होती, पण ती बघितल्यानंतर ह्या रासकर वस्तीवले लोकांनी जोशीवाडीच्या काय त्या काळात पहिली रुपया 1.25 रुपया वर्गणी काढली आणि ही बारीक छोटं मंदिर बांधलं. नंतर ही लोक त्या 2 वाड्याची लोक भंडारा घालायची, राखी पौर्णिमाला आमटी भात करायची. आणि तिथनं पुढं मग मुच्चाव झाला. तिथनं पुढं मग लोक बी यायला लागली की सोमनाथ महात्मा पोथी वाचायला लागली, त्यात कळायला लागली. मग लोक इकडं यायला लागली. आता तिथं आली तरी तिथली काही लोक इकडंच सांगत नाहीत, माहिती मुली सांगत नाहीत की हाय मालुबाईचं मंदिर, की तिथं मालुबाईनी सेवा केली. माणूस कसं विचरत इथपर्यंत बसलं, तिथं ती माणूस लागलं त्याला तिथनंच मालुबाईला करणार असं आपण आता आलेलो आहे सोमेश्वर या ठिकाणचं मालुबाई देवी मंदिरात. तर इथले स्थानिक जे नागरिक आहेत
त्यांना आपण ह्या मंदिराविषयी जी आख्यायिका इथं सांगितली जाते, त्या मंदिराचं महत्त्व सांगितलं जातं, तर त्याबद्दल विचारा. मी हरिदास सोरटे. माझ्या म्हणजे मला आत्तापर्यंत जसं आख्यायिका आपल्या मालूबाई ह्या पुरातन काळात इथं सोमेश्वराची भक्ती केली जायची. इथंच ती पिंड हे करायच्या, म्हणजे घरच्यांच्या हा विरोधाला हे करून इथं त्या पिंड करायच्या आणि इथं ते विमान यायचं रात्रीचं 12 वाजता. ते रोज संध्याकाळी 12 वाजता बरोबर इथं त्या पूजा करायच्या. त्यांना ते म्हटलं जातं की मूल होत नव्हतं त्यांना, आणि असं त्यांना ऋषी मुनींनी सांगितलं होतं की तू शंकराची भक्ती कर कुठेतरी याविषयी. तर त्यांना ते घरी शक्य नव्हतं, घरची त्या गोष्टीला विरोध करायची, म्हणून त्या ह्या रानामध्ये इथं येऊन रात्री 12 वाजता पूजा अर्चा केली जायची. त्याच्यानंतर मग ते त्यांना ते शंकर सोमेश्वर देव प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितलं गेलं की मी श्रावणी सोमवारी मी तुझ्या भेटीला येईल, कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये तुला मी भेटून जाईल सर्परूपी. मग ते त्यांच्या ते लक्षातच राहिलं नाही की बाबा मला असं सांगितलं गेलंय साक्षात परमेश्वरानं की मी तुझ्या भेटीला येईल. पण ते त्यांच्या कामात असं दिवसभर गुरफटून गेला. त्यांचा तो भाऊ म्हटलं तर भाऊच होता तो होमनी, तो त्यांच्यात तो गुराकडे असायचा. तो आपला रानावनात असा गुरा फिरत असताना सर्परूपी सोमेश्वर त्या गाईला ही झाले, म्हणजे व्यालेल्या गाईला नवीनच. आणि मग ते त्यांच्या काय लक्षात आलं नाही की त्यांनी ती हातातली कुऱ्हाड होती, ती कुऱ्हाड डायरेक्ट त्या सर्परूपाच्या नागाच्या ह्याच्यावरती मारली गेली आणि मग ते तिथं गायब झाले आपल्या सोमेश्वर मंदिरापाशी. आणि मग तिथं त्यांनी घरी येऊन सांगितलं की बाबा मालकीनला असं असं झालं माझ्याकडून, आपल्या गाईला पाण लागले. तर ते म्हणले तिथं लक्षात राहिलं नाही त्यांच्या की मग त्याला ती खवळल्या, मला का अगोदर का नाही म्हटला, कशाला मारलं काय वगैरे. त्याच्यानंतर आणि मग ते पुन्हा इथं आल्या त्या ह्याच ठिकाणी, पुन्हा इथंच परमेश्वराचा दावा केला, म्हणजे हे केलं विनवणी केली. आणि मग ते त्यांनी सांगितलं की बाबा मी त्या ठिकाणी प्रगट आहे. त्यांना सांगितल्यानंतर ती खाल्ल्यानंतर तिथं ती स्वयंभू ठिकाणी मंदिर उभा. हा त्याच ठिकाणी जिथं सर्परूपी गाईला पिला देव, तिथंच मंदिर उभारलं सोमेश्वराचं. धन्यवाद. यांनी सती मालूबाईविषयी जी काय माहिती होती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूज या चॅनलवरती श्रावण महिन्यातील दर सोमवारी कोणत्याही एका महादेव मंदिराच्या माहितीविषयी आपण व्हिडिओ टाकत असतो. धन्यवाद.